हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. आता 4थ्या अध्यायाच्या 34व्या श्लोकात म्हटले आहे की अर्जुन त्या तत्वज्ञानाला जे स्वतः येऊन परमात्म्याने बोलले आहे आणि हे जे ज्ञान आहे गीतेचे, पुराणाचे, वेदाचे, गीता, वेद आणि कुराण व बायबलमध्ये 3 पुस्तकांचा संग्रह आहे. हे जे ज्ञान आहे हे या काळ भगवानाने दिलेले आहे, याने बोललेले आहे आणि हे इनकम्प्लीट आहे. जसे 10वीच्या वर्गाचा सिलेबस असतो आणि कोणी हे म्हणेल की हा 10वीच्या वर्गाचा जो पाठ्यक्रम आहे आणि म्हणेल की BA व MAचा पण आहे, तर तिथे ऑब्जेक्शन आहे आम्हाला की हे तुम्हाला कळले नाही. हा 10वीपर्यंतचा मॅट्रिकपर्यंतचा अभ्यासक्रम आहे, हा BA व MAचा नाही आहे. परंतु सहयोगी असतो. खालच्या वर्गाचा अभ्यास वरच्या वर्गाच्या अभ्यासाला मदत करतो. ती माहिती आपल्याबरोबर राहते. ते चुकीचे पण नाही म्हणू शकत. जसे एका भक्ताने कोणाशी डिस्कस करताना या ज्ञानाच्या आधाराने त्याने म्हटले, तर कोणी म्हटले वेद आणि गीतेला तुम्ही इनकम्प्लीट का सांगतात तुमचे गुरुजी. त्याने उदाहरण दिले की जसे तुम्ही हांशीमध्ये एक बोर्ड वाचला ज्यावर ॲरो काढलेला होता आणि तिथे लिहिले होते बरवाला, पुढे लिहिले होते 35 किलोमीटर. तुम्ही चुकून त्या बोर्डवर लिहिलेल्या बरवालाला हांशीलाच बरवाला मानून तुम्ही इथेच बसलात. पुढे पण वाचा, यावर काय लिहिलं आहे की 35 किलोमीटर, ते पण वाचा. तर अशा प्रकारे या सगळ्या पुराणात, सगळ्या ग्रंथात जे आजपर्यंत आपल्याला उपलब्ध झाले आहेत, यात त्या पूर्ण परमात्म्याची माहिती देऊन ठेवली आहे. जसे यजुर्वेद अध्याय नंबर 40च्या मंत्र 15मध्ये वेद ज्ञानदाता म्हणतो की वायू अनिलम अथितम भस्मांतम शरीरम ओम कर्तो समर किल्वे समर और कर्तम समर. आता हा वेद ज्ञानदाता तोच आहे जो गीता ज्ञानदाता आहे. गीताची अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 13मध्ये हा गीता ज्ञानदाता म्हणतो ओम इति एकाक्षरम ब्रह्म व्याहरण माम अनुस्मरण यह प्रयाती त्यजम देहम स याती परमाम गतीम. मज ब्रह्मचे केवळ एक ओम अक्षर आहे, नथिंग एल्स. याच्या व्यतिरिक्त काही नाही आणि माझा अन्य जप नाही आहे. जो शेवटच्या श्वासापर्यंत म्हणजे मरेपर्यंत याचे स्मरण करत देह सोडतो, तो ब्रह्मने ओमने मिळणारी जी आध्यात्मिक गती आहे, ती परमगती आहे, याची ती प्राप्त होते. ओमने ओम ब्रह्मचा जप आहे आणि त्याच्या जपाने, त्याच्या भक्तीने कुठे जाईल ब्रह्मलोकात. गीताची अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 16मध्ये लगेच म्हटले आहे की ब्रह्मलोकापर्यंत, तिथपर्यंतचे सगळे लोक पुनरावर्तीमध्ये आहेत. तिथे गेलेले प्राणी पण जन्म आणि मृत्यूच्या चक्रात राहतात. तर प्रसंग जो चालू आहे की वेद आणि गीता यांचा ज्ञानदाता एकच आहे. आता हे जे इथे लिहिले आहे, आता पुढचे अजून वाचू. जसे यजुर्वेद अध्याय नंबर 40च्या मंत्र नंबर 17मध्ये 15मध्ये तर त्याने स्वतःची माहिती दिली. 17मध्ये त्याने म्हटले आहे की तो पूर्ण परमात्मा जो आहे तो अपरोक्ष आहे, तो गुप्त आहे, तो तर वर राहतो, वरच्या भागात. आणि मी ब्रह्म आहे, माझे ओम नाम आहे आणि मी ब्रह्मलोक रूप दिव्य आकाशात राहतो. तर या हंशीच्या बोर्डवर बरवाला वाचून तुम्हाला संतोष करायला नको होता. पण पुढे बघा 35 किलोमीटर अजून पण लिहिलं आहे, 40 किलोमीटर जे पण लिहिलेलं आहे,
तर याच्या पुढचा पण एक श्लोक आहे, त्यात पण बघा. यजुर्वेद अध्याय नंबर 40च्या मंत्र नंबर 17 त्याची माहिती आहे. आता बसले जे ऋषी महर्षी जितकेही फेल झाले ते याच कारणाने त्यांना सद्गुरू नाही भेटले. गुरु बिन काहू न पाया ज्ञान, जो थोथा उस छड़े मूड किसान. गुरु बिन वेद पढ़े जो प्राणी, समझन सार रहे अज्ञानी. हे जितके पण विश्वातील आजपर्यंत ऋषी महर्षी मंडलेश्वर हे सगळे इनकम्प्लीट ज्ञान ठेवत होते. आता पुण्यात्म्यांनो, एक मोठंसं उदाहरण आहे. तुम्ही कोणता मोबाईल नंबर लावता, फोन नंबर कोणाला, आणि त्यात एक अंक कमी राहिला तुमचा, तर माहिती नाही कुठे कोणाला लागेल, तो जाऊन तुमचे काम नाही होणार. अशा प्रकारे हा अध्यात्म मार्ग आहे. यात जरा पण अपूर्णता कुठे राहिली तर तुमचा सगळा प्रयत्न व्यर्थ होईल. म्हणून पूर्ण संत, पूर्ण ज्ञान आणि पूर्ण भगवान, आणि मग शिष्य पण पूर्ण असेल, तेव्हा जाऊन ही गोष्ट होईल, तुमचे कल्याण होईल. तर प्रसंग हा चालू आहे. गीता ज्ञानदाता 4थ्या अध्यायाच्या 32व्या श्लोकात सांगत आहे की मी त्या कंप्लीट स्पिरिच्युअल नॉलेजशी परिचित नाहीये, संपूर्ण अध्यात्म ज्ञानाशी परिचित नाहीये, आणि ते ज्ञान आहे कंप्लीट जे परमात्म्याने स्वतः येऊन आपल्या मुखातून बोलले आहे. तो सूक्ष्म वेद आहे, ती कबीरवाणी आहे. मग 4थ्या अध्यायाच्या 34व्या श्लोकात म्हटले की अर्जुन, त्या तत्वज्ञानाला कोणत्या तत्वदर्शी संताकडे जाऊन समजून घे. त्यांना दंडवत प्रणाम केल्याने, कपट सोडून प्रश्न करण्याने, नम्रतेने ते तत्वदर्शी संत तुला त्या तत्वज्ञानाचा उपदेश करतील. याने सिद्ध झाले की गीताजीमध्ये ते ज्ञान नाही आहे जे तत्वज्ञान आहे, ज्याला आपण सूक्ष्म वेद म्हणतो. आता तत्वदर्शी संताची ओळख सांगितली आहे गीताजी अध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 1 त्यात काय म्हटलं आहे की ऊर्ध्वमूलम अधशाखम अश्वत्थम प्राहुर अव्ययम छंदांसी यस्य पर्णानी यस्तम वेदस वेदवित. हा संसार रूपी उलटा लटकलेला पिंपळाचा वृक्ष आहे, एक दृढ, आणि पाने इत्यादी याचे विभाग आहेत, पार्ट्स आहेत. आणि जो संत या संसार रूपी उलट्या लटकलेल्या वृक्षाच्या सगळ्या भागांना वेगवेगळे सांगेल, स वेदवित. वेदवित म्हणजे तो तत्वज्ञानाने परिचित आहे, तो वेदाच्या तात्पर्याला जाणणारा आहे, अर्थात तो तत्वदर्शी संत आहे. तर पुण्यात्म्यांनो, ज्यावेळी परमेश्वर, तसे तर परमेश्वर आपल्यासाठी भटकत आहेत, ज्या दिवसापासून आपण आपल्या पित्याला सोडून आलो होतो, त्यांना तर माहीत होते की यांची काय दुर्गती होईल, वाईट होईल यांच्याबरोबर. परंतु काय करणार बाप, जेव्हा मुलगा मुलगी आपल्या अट्टाहासाने स्वतःच जाऊन मरतात कुठेतरी. जसे पुण्यात्म्यांनो, आपण अशी मोठी चूक करून ठेवली आहे. ज्या शिक्षा आपल्याला इथे मिळत आहेत, कुत्रे गाढव बनवून डोक्यात किडे पडतात, पाय तुटून भोगून मरतात, कोणाला कॅन्सर झाला, कोणाचा मुलगा मेला, कोणाची मुलगी मेली, स्वतःचे वाईट हाल होत आहेत. तर या शिक्षा आपल्यासाठी कमी आहेत जी चूक आपण केली आहे. तुमची जेव्हा जितकी भांग उतरत जाईल, नशा कमी होईल इथल्या अज्ञानाची आणि या काळ भगवानाची, त्यावेळी तुम्हाला या दासाचे एक एक वचन प्रत्येक वेळी हृदयाला भिडेल पुढे जाऊन, आणि हे लागतील तुमच्या आतल्या, त्या तोडतील तुम्हाला आज जी जमा झालेली घाण, अज्ञान आपल्याला माहीत नव्हते, तर हे तुम्हाला मग कळेल. तितकीच तुमच्यात ओढ वाढत जाईल. आपल्याला सतलोकात सगळी सुखे होती. जितकेही खोटे संत आहेत आजपर्यंतचा कोणाचाही इतिहास बघा, वेदांचे जाणकार, विद्वान म्हणवणारे आणि परमात्म्याला निराकार सांगतात. धिक्कार आहे अशा ऋषी महर्षी मंडलेश्वर संतांचा. वेदात साकार आहे, नराकार आहे. परमात्मा वरच्या लोकात राहतो, तिथून गती करून येतो आणि त्याच्या चांगल्या आत्म्यांना ज्ञान प्रचारासाठी, ज्ञान देण्यासाठी येतो.
असे बायबलमध्ये उत्पत्ती ग्रंथात स्पष्ट केले आहे की परमात्म्याने 6 दिवसात सृष्टी रचली आणि त्याने 6व्या दिवशी मानवाची रचना केली. त्याला आपल्यासारखे बनवले, आपल्या स्वरूपाप्रमाणे त्याने उत्पत्ती केली, नर आणि नारीची त्यांना उत्पन्न केले. तर कसा आहे भगवान? सारा ख्रिश्चन समाज म्हणतो की गॉड इज फॉर्मलेस. काय गोष्ट झाली? परमात्मा निराकार आहे. पूर्ण हिंदू समाज म्हणतो भगवान निराकार आहे. पूर्ण शीख समाज म्हणतो परमात्मा निराकार आहे. आणि असाच पूर्ण मुसलमान धर्म म्हणतो परमात्मा बेचून आहे, निराकार आहे. आणि सगळे सद्ग्रंथ, आपले धर्मग्रंथ सांगतात परमात्मा सशरीर आहे, नराकार आहे, मनुष्य सदृश्य आहे, त्याचे नाव कबीर आहे. आणि तोच परमात्मा आहे जो काशीमध्ये एका धानक रूपात, एका विणकराच्या रूपात आले होते. हे परमात्मा आहेत, सगळ्यांचे जनक आहेत, आपले हमदर्द आहेत. तर जो प्रसंग चालू आहे त्यावर आपण येऊ की तो परमात्मा आपल्यासाठी भटकत आहे आणि युगायुगांपासून भटकत आहे. परंतु आपण त्या परमात्म्याला ओळखू शकत नाही आहोत, कारण की आपल्याला या काळ भगवानाने खोटे दूत पाठवून अज्ञानी बनवलं आहे. तर हे जितके पण आजपर्यंतचे संत महर्षी झाले आहेत, संत झाले आहेत, मंडलेश्वर झाले आहेत, किंवा कोणी काजी मुल्ला पंडित झाले आहेत, हे सगळेच्या सगळे तत्वज्ञानाने अपरिचित होते. यांनी आपल्याला उलटे पाठ शिकवले. आता ते उलटे शिकलेले पाठ आजपर्यंत आडवे येत आहेत. दास सन 1994 पासून आज 2013पर्यंत जवळजवळ 19 वर्ष झाली संघर्ष करत राहिले. आणि तेव्हा जाऊन इतके काही जेलपर्यंत पाठवले, खोटे आरोप लावून, खोटे खटले बनवून, खोट्या संत ऋषी आचार्य आणि या दुष्ट लोकांनी. काही हरकत नाही, परमार्थासाठी आम्हाला कितीही कष्ट होऊ देत, परंतु आमचे मिशन सफल होऊ दे, त्यामुळे विश्वाचे कल्याण होऊ दे, सगळ्या प्राण्यांनी परमात्म्याला ओळखू दे आणि सतलोकात जाऊ दे. दासाचे इतकेच उद्दिष्ट आहे. तर इथे धिक्कार आहे त्यांचा, बायबल वाचणाऱ्यांचा, जे परमात्म्याला बॉडीलेस सांगतात, गॉड त्याला फॉर्मलेस सांगतात, त्याचा कोणता आकार नाही, असाच धिक्कार आहे ते. कुराण शरीफ वाचणाऱ्यांचा निराकार सांगतात. आणि सूरत फुरकानीत 25 आयत 52 ते 59 मध्ये पण स्पष्ट केले आहे की ते परमात्मा कबीर आहेत. आणि ज्या परमात्म्याने 6 दिवसात सृष्टी रचली, 7व्या दिवशी आकाश आणि जमीन यामध्ये जे काही आहे त्या सगळ्याला उत्पन्न केले आणि मग तख्तावर जाऊन विराजमान झाले. तख्त म्हणजे सिंहासन. जसे आपण वाचतो इतिहासात की दिल्लीच्या तख्तावर 12 वर्षाचे वय असताना अकबर राजगादीवर बसला. दिल्लीच्या तख्तावर. तख्त म्हणजे सिंहासन. तर असेच वेदात लिहिले आहे की परमात्मा दृश्य स्वरूपात राजाच्या सारखे आहेत. ते सिंहासनावर बसले आहेत, वरच्या लोकात, धूलोकाच्या 3ऱ्या पृष्ठावर. तर पुण्यात्म्यांनो, इथे तोच प्रसंग येतो की गुरु बिन काहू न पाया ज्ञान, जो थोथा बुस छड़े मूड किसाना. गुरु बिन वेद पढ़े जो प्राणी, समझे न सारे रहे अज्ञानी. तर पुण्यात्म्यांनो, जेव्हा तुम्हाला हे ज्ञान समजेल की 21 ब्रह्मांडात कोणी सद्गुरू नाहीये वर्तमानात या दासाच्या व्यतिरिक्त, याला अभिमान समजा किंवा खरे ज्ञान समजा. आणि काही दिवसात समजेल, कारण की दासाने सगळ्या महापुरुषांचे अनुभव वाचले आहेत आणि प्रत्येक धर्माचे धर्मग्रंथ वाचले आहेत. प्रत्येक धर्मग्रंथ वर्तमानातले जितके मार्गदर्शक आहेत आपल्या सद्ग्रंथांशी अपरिचित आहेत. ते खाक गुरु आहेत. गुरु खाक सद्गुरू आहेत ते. आणि सद्गुरूच्या खाली जे आहे ना, आपली पोस्ट नाही सांगत, सद्गुरूच्या खाली कोणी बोलत नाही. सगळे भोळे श्रद्धाळू म्हणतात आमचे सद्गुरू आहेत. तर सद्गुरूंचे जेव्हा ज्ञान मिळेल तेव्हा तुम्हाला माहीत पडेल की सद्गुरू कोणाला म्हणतात. त्यासाठी परिचय करून देत आहोत. तर जसे प्रसंग एका पॉइंटला पुण्यात्म्यांनो आपल्याला हृदयात जमवण्यासाठी एका बिंदूवर खूपशी उदाहरणं दिली जातात, तेव्हा जाऊन तुमच्या आतील घाण ते अज्ञान खरवडलं जातं. आणि त्याला घासून खरवडून, जसा समजदार पेंटर जो असतो जुन्या पेंटला खूप घासून काढेल, भले 20-20 वेळा पॉलिश पेपरने खूप घासावे लागेल, तेव्हा तो ओरिजिनल पेंट राहील त्यावर.
नाहीतर टिकू नाही देणार त्यावर, त्याचे पोपडे निघतील. तर यासाठी दास विचार करतो. त्याला माहीत आहे की जोपर्यंत जुन्या रंगाला नाही काढले जात तोपर्यंत नेक्स्ट टिकू नाही शकत. तर इथे जो प्रसंग चालू आहे की गीताजी अध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 1 मध्ये म्हटले आहे की ऊर्ध्वमूलम अधशाखम अश्वत्थम प्राहुर अव्ययम छंदांसी यस्य पर्णानी यस्तम वेद स वेदवित. उलटा लटकलेला वरती मूळ आहे, खाली तिन्ही गुणरूपी शाखा आहेत. हा एक संसाररूपी वृक्ष म्हटला गेलाय आणि याची पाने वगैरे सगळे याचे विभाग आहेत, छंद आहेत. आणि जो संत याच्या सगळ्या विभागांना जाणतो तो तत्वदर्शी संत आहे. बिलकुल सगळ्यात बेस्ट ओळख सांगितली आहे ही पण एक. या ओळखण्याच्या मुद्द्यांमधील ही पण एक विशेष ओळख आहे. आता जेव्हा परमात्मा आपल्या नियमानुसार प्रत्येक युगात येतात, चांगल्या आत्म्यांना भेटतात, जसे कलियुगात कोणकोणत्या महापुरुषांना भेटले, आदरणीय धरमदास साहेबजी यांना, आदरणीय मुलुकदास साहेबजी, आदरणीय नानक साहेबजींना, नानक देव साहेबजींना, आदरणीय दादू दास साहेबजींना, आदरणीय गरीबदास साहेबजी यांना, गाव छुडाणी जिल्हा झज्जर हरियाणावाले, आदरणीय घिसादास साहेबजी यांना, गाव खेकडा, आता जिल्हा बागपत सांगतात, पहिले मेरठ होता, उत्तर प्रदेशवाले यांना, आणि आदरणीय स्वामी रामानंदजी काशीवाले यांना. त्यावेळी स्वामी रामानंदजी पंडित वर्णात जन्मले होते. 104 वर्षांचे स्वतः स्वामी रामानंदजी होते आणि 5 वर्षांचे परमात्मा लीलामय शरीरात 5 वर्षांचे होते, लीला करत होते. एका 5 वर्षाच्या बालक रूपात उपस्थित परमेश्वराने 104 वर्षांच्या पंडिताची बोलती बंद केली ज्ञानात. 4ही वेदांचा ज्ञाता मानला जात होता, पुराणांचे मर्मज्ञ जाणणारा होता, गीता आणि वेदांना म्हणतात खूप चांगले जाणले होते स्वामींनी, रामानंदजींनी. तेव्हा परमात्म्याच्या समोर त्या ज्ञानाने मालकांनी जेव्हा ज्ञान त्यांच्यासमोर प्रस्तुत केले आणि स्वामीजी फेल झाले आणि मग म्हणाले की तुमचे सगळे ज्ञान मला समजत आहे, परंतु मी समाधीस्थ होतो, माझी समाधी खूप दूरपर्यंत जाते. परमात्मा म्हणाले तुम्ही समाधीस्थ होता स्वामीजी, या शरीरात एक अंड म्हणा, एक पिंड म्हणा, एक ब्रह्मांड म्हणा, ह्या बॉडीमध्ये शरीरात तुम्ही जी कोणती धून ऐकता, जो पण तुम्ही प्रकाश बघता, यात जे पण तुम्ही इतर अन्य लोक बघता, हे एका ब्रह्मांडाचे दृश्य आहे. सगळे एका ब्रह्मांडाचे साजबाज आहेत आणि आम्ही असंख्य ब्रह्मांडांच्या पलीकडे जो आमचा देश आहे, अंड आणि पिंड या सगळ्याच्या पलीकडे जो देश आमचा आहे, तिथे आमचे मूळ ठिकाण आहे. आपल्याला तिथं जायचं आणि तुम्ही इथे फुकटची ओझे वाहताय या बॉडीमध्ये, कान बंद करून, डोळे बंद करून धून ऐकतायत. काही पण ऐका, सगळ्या काळाच्या धून आहेत, काळाचाच साजबाज आहे. आणि या काळ भगवानाने वरच्या लोकांची नक्कल करून ठेवले जे सतलोकात आहे. तर इथे आपल्याला धोका देऊन, मिसगाईड करून, भ्रमित करून, अज्ञानी बनवून याने थांबवून ठेवलंय. आता सतगुरु आए दया करी, सतगुरु आए दया करी, ऐसे दीन दयाले, बंदी छोड़ वृत्तास का जठरग्नि प्रतिपाले. सद्गुरू आले, दया केली. गरीबदासजी महाराजांना ज्या महापुरुषांचा दासाने आत्ता रेफरन्स दिला आहे, ज्या पुण्यात्म्यांना परमात्मा येऊन भेटले, जे त्यांचे एक विधान आहे प्रत्येक युगात, तर त्यातील आदरणीय गरीबदास साहेबजी गावछुडाणी जिल्हा जज्जरवाले यांना विशेष ज्ञान दिले. पूर्वीच्या महापुरुषांना, धरमदासजींना विशेष ज्ञान दिले होते. त्यानंतर मग अन्य महापुरुषांना पण, जसे आदरणीय नानक साहेबजी यांना पण ज्ञान दिले आणि त्यांचे जे विशेष ज्ञान होते ते संग्रहित नाही होऊ शकले. एक त्यांचे विशेष ज्ञान होते प्राण संगलीमध्ये, त्यात खूपसे अध्याय जे यथार्थाने भरलेले होते ते सोडून दिले गेले
आणि ना गुरु ग्रंथ साहेबमध्ये घेतले गेले. ते कारण जरी काहीही असले, ते ज्ञान त्यांना पण बरोबर मिळाले होते, कारण परमात्म्याने परिचित केले होते नानक साहेबजींना, सतलोकात घेऊन गेले होते, मग परत आणून सोडले होते, परंतु ते ज्ञान कंप्लीट नाही मिळाले. आता गुरु ग्रंथ साहेबचा संग्रह करताना जे 5वे गुरु अर्जुन देवजी होते, शीख गुरु, त्यांचा दृष्टिकोन हा राहिला की जसे भाई बालावाली जन्मसाखीमध्ये, समुद्र साखीमध्ये एक प्रमाण येते की समुद्र बालाजी आणि मर्दानाजी जे त्यांच्याबरोबर विशेष सेवक राहत होते, त्यांनी प्रार्थना केली की हे भगवान, आम्हाला श्रीलंकेची सफर करून आणा. तर त्यांनी म्हटले की डोळे बंद करा. डोळे बंद केले, उघडले तर समुद्राच्या किनाऱ्यावर उभे होते. आणि मग म्हटले नानक साहेबजींनी की माझ्याबरोबर समुद्रावर या, माझ्या मागे मागे चाला. ते तिघे असे चालू लागले जसे जमिनीवर चालतात, आणि सोबत हे पण सांगितले की तुम्ही वाहे गुरु जप करत राहा. आणि नानक साहेबजी त्या सतनामाचा जप करत होते, 2 अक्षरांचा. तर मर्दानाने विचार केला की गुरुजी तर 2 अक्षरांच्या नामाचा जप करत आहेत, ज्यात एक ओम आहे, एक तत् सांकेतिक आहे. तर मर्दानाजींना वाटले की आपण पण गुरुजी जो जप करत आहेत, आपण पण जप केला पाहिजे या मंत्राचा. तर मर्दाना पण त्या 2 अक्षराच्या मंत्राचा जप करू लागला. तर तो बुडू लागला, गटांगळ्या खाऊ लागला, बुडाला बुडाला. तेव्हा नानक साहेबजींनी पाहिले व म्हटले, मर्दाना, तू माझी नक्कल करू नकोस. तुला मी जो आदेश दिला होता त्याचा जप कर. तर इथे पूर्ण शीख समाजाच्या त्या गुरूंच्या हृदयात ही गोष्ट सामावून गेली की गुरु नानक देवजींनी या सतनामाच्या जे 2 अक्षराचे नाम आहे याचा जप करण्यास सक्त मनाई केली. जर कोणी जप करेल तर ती गुरुजींच्या आज्ञेची अवहेलना होईल व खूप दुःख होईल. जसा मर्दाना मेला असता, बुडाला असता, त्यांनी वाचवले. तर हा दृष्टिकोन राहिला गुरुग्रंथ साहेबमध्ये, जी वाणी संग्रहित करतेवेळी, ज्यात हा मंत्र नानक साहेबजींनी प्राणसंगलीचा अर्थच हा होतो. प्राण म्हणजे श्वास. श्वासाद्वारे यावर पूर्ण विवेचन दिले होते. जसे कबीर साहेब म्हणतात, श्वास उश्वास में नाम जपो, व्यर्था श्वास मत खो, ना जाने इस श्वास को आवड हो कि ना हो. आपण आरतीमध्ये म्हणता, श्वासा पारस भेद हमारा, जो खुद जैसे उतरे पारा. ही प्राणसंगली आहे. याचे विस्ताराने वर्णन केले होते दोन्ही मंत्रांचे, परंतु 3ऱ्या मंत्राचा ठाव कोणाला नाही लागू दिला, कोणत्याही महापुरुषाने सतनामाच्या. तर इथे एक लीला होती त्यांची. जसे आपण भाई बालावाली जन्मसाखी वाचतो, त्यात एक वेळा बालाजी सांगत आहेत की गुरु नानक देवजी वर गेले, जिथे तख्तावर सिंहासनावर निरंकार बसला होता, आणि तिथे नानक देवजींना त्याने विचारले की आम्ही तुम्हाला पाठवले होते खरे ज्ञान प्रचार करण्यासाठी आणि सतनाम प्रचार करण्यासाठी, तर काय केले. तर नानक साहेबजींनी म्हटले की जिथे जिथे तुमची आज्ञा झाली तिथे तिथे सतनामाचा प्रचार केला, आणि पुढे जशी तुमची आज्ञा होईल तसेच करीन. तर या महापुरुषांना सगळ्यांना सूचना दिली होती की धर्मदासजींना कबीर परमात्म्याने म्हटले होते, धर्मदास मेरी लाख दुहाई. आणि हे मूळ मंत्र, हे मूळ नाम, सार शब्द आणि मूळ ज्ञान. मूळ ज्ञान हे आहे जे दासाकडे उपलब्ध आहे. हे मूळ ज्ञान आहे आणि मूळ मंत्र आहे. तर त्यावेळी या सगळ्या महापुरुषांना मना केलं होतं, तुम्ही स्वतः फक्त जाप करू शकता, मोक्ष प्राप्त करा, आणि यांचे एक ॲफिडेव्हिट आपल्या अमृतवाणीमध्ये लिहून ठेवा. आता बघा परमात्म्याची लीला. जर आज आपल्याला भाई बालावाली जन्मसाखीच्या मध्ये हे प्रमाण नसते माहीत पडले, नसते वाचले आणि नसते मिळाले आपल्याला, तर बाकी तर गुरुग्रंथ साहिबमध्ये हा मंत्र सोडूनच दिलाय, ती वाणी संग्रहित नाही केली. तर परमात्मा म्हणतात, आम्ही 100 छल छिद्र मैं करूं अपने जन के काज. तर आपल्यासाठी एक असे प्रमाण ठेवले जसे मिटवले तरी मिटू नाही शकणार आहे, आणि याला कोणी नाकारू शकणार नाही की नानक साहेबजी सतनाम कोणता जप करत होते, आणि ज्या नामाचा जप करण्याने त्या महापुरुषांचा मोक्ष झाला आहे, त्यानेच तुम्हा सगळ्यांचा मोक्ष होईल. अजून कोणत्या मंत्राने नाही होऊ शकणार, भले कितीही जप केला अन्य मंत्रांचा. आता वाहे गुरु सतनाम काय गोष्ट आहे. सतनाम तर खरे नाम, ज्याचा 2 अक्षरांचा मंत्र आहे,
आणि वाहेगुरु जसे वाह 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 म्हणतात ना, कोणत्या चांगल्या वस्तूला बघून आनंदाने निघते ना, वाह तेरे की, वाह तेरे की. एक आश्चर्यकारक शब्द आहे हा. जेव्हा परमात्मा सत्यपुरुष एका जिंदा महात्म्याच्या रूपात येऊन बेई नदीवरून गुरु नानक देवसाहेबजींना, गुरु नानक साहेब देवजींना सतलोकात घेऊन गेले, तर तिथे जाऊन परमात्म्याला पाहिले एका सिंहासनावर विराजमान, आणि पूर्ण तिथली जी पृथ्वी आहे ती पण तेजोमय आहे, आणि तिथे सदाबहार वृक्ष आहेत, सदाबहार झाडे झुडपे, आणि दुधाचा समुद्र वाहतो, दह्याच्या नद्या वाहतात, सगळे पदार्थ तिथे असीमित आहेत. तर सिंहासनावर बसलेल्या भगवानाला पाहिले तेव्हा परमात्म्याने म्हटले की जा बाळा, तुमच्या सतनामाने इथे येणे होईल. नानक साहेबजींनी म्हटले होते मला इथेच ठेवून घ्या भगवान. तेव्हा त्यांना म्हटले होते की तुमची जी भक्ती शक्ती आहे ती क्षीण झाली आहे, तुम्ही या बॅटरीला परत चार्ज करा, मी असा मंत्र देईन त्याने तुम्ही परत धनी बनाल भक्तीचे. आणि ते सतनाम आहे 2 अक्षरांचे सतनाम, ज्यात एक ओम आहे, एक तत् आहे, जे दास सांगेल कोडवर्ड आहे. आणि त्या मंत्राला काशीमध्ये येऊन प्राप्त कर, मी तिथे विणकराच्या रूपात तुला भेटेन. आणि 3ऱ्या दिवशी नानक साहेबजींना वरचा सगळा नजारा दाखवून सचखंड आणि सतलोकाचा सत्पुरुषाने परत सोडले 3ऱ्या दिवशी त्याच बेई नदीवरच. त्यानंतर पहिली तीर्थयात्रा नानक साहेबांची बनारसची होती. आता या गोष्टीचे परीक्षण करत की जे ज्ञान मला प्राप्त झाले आहे ते कोणत्या अन्य संतांकडे पण आहे का नाही, तर जागोजागी ज्याही संतांचा बोलबाला त्यांनी रस्त्यात ऐकला, पायी जात असत, पहिल्यांदा कोणते साधन पण नव्हते, तर प्रत्येकासोबत बोलणे केले आणि हेच विचारले ब्रह्मा विष्णू महेश यांचे माता पिता कोण आहेत, जे मंडलेश्वर भेटायचे, ज्यांना गीता व वेदाचे जाणकार म्हटले जायचे. त्यांनी एक 7 श्लोक सिलेक्ट केले होते गीतेतले, 7 श्लोकी गीता म्हणत असत. तर त्यांना विचारत होते की गीता ज्ञानदाता जसे 18व्या अध्यायाच्या 62व्या श्लोकात त्याच्यापेक्षा कोणत्या अन्य परमात्म्याला शरण जायला सांगत आहे ते सांगा. आणि गीता अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 5 आणि 7 तर स्वतःविषयी सांगत आहे, 8, 9, 10 तो कोणाविषयी सांगत आहे, त्याची भक्ती कराल त्याला प्राप्त व्हाल. अशा प्रकारचे प्रश्न करत होते. कोणाकडे कोणते उत्तर नव्हते. तर बनारसमध्ये पोहोचले, काशीमध्ये. तर तिथे जेव्हा जाऊन पाहिले की ज्या परमेश्वराला सचखंडमध्ये पाहिले होते आणि जिंदा महात्म्याच्या रूपात पाहिले होते, तोच विणकर रूपात, विणकऱ्याच्या रूपात कपडा विणत आहे. आता ज्याने डोळ्याने पाहिले आहे त्याला विसर पडेल का? तेव्हा त्यांनी म्हटले होते, हाई सूरत मुलुक की वेस ए ठगवाडा ठग्गी देश, खरा सियाणा बहुता बार, ये धाणक रूप रहा करता. तर इथे जी वाहेगुरूवर गोष्ट आली होती तेव्हा गरीबदास साहेबजींना पण परमात्मा भेटले होते. त्यांनी म्हटले आहे की जाखी वेख कबीर की, जाखी वेख कबीर की देखावा. जसे आपण 26 जानेवारीला प्रत्येक प्रांताचा देखावा बघतो, म्हणजे त्यात जी पण डेव्हलपमेंट आणि जे पण कोणते कार्य आहे, कोणती चांगली मंदिरे आहेत, गुरुद्वारे आहेत, किंवा कोणती चांगली फॅक्टरी चालू आहे, कोणता समुद्र वाहत आहे, किंवा कोणते चांगले हॉस्पिटल बनवले आहे, तर सगळ्यांचे मॉडेल बनवतात आणि त्यामध्ये ठेवतात. तर त्याला सगळे बसलेले लोक बघतात, तर त्याला देखावा म्हणतात की हा पंजाब प्रदेशाचा देखावा, हा हरियाणा प्रदेशाचा देखावा तुम्ही बघत आहात. देखावा म्हणजे ते सगळे दृश्य देखावे. की काय सांगितले गरीबदास साहेबजींनी की जाखी वेख कबीर की, नानक की तीवा अरवा सिखा का गल पड़ी में कोण छोटा होता. म्हणजे हे वाहे वाहे वाह तरे की, आणि मग खाली आले की ओ वाहे 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 गुरु, हा तर तोच आहे जो वर पाहिला होता, हा आहे खरा गुरु. वाहे गुरु आणि सतनाम मिळेल. सतनाम हे सतनाम 2 अक्षरांचे. तर तेव्हा त्यांनी हे कोडवर्ड ठेवले होते, कोणाला सांगितले नाहीत, हे सांगायचे नसतात, यासाठी त्याला सतनाम म्हटले जाते. तर नानक साहेबजी म्हणत होते वाहे गुरु, सतनाम वाहे गुरु. आणि परमात्म्याने मना केले होते की प्रिय आत्मा, याला आता डिस्क्लोज नको करूस सतनामाला, माझ्या महिम्याचे गुणगान करत रहा. जे पण पुण्यात्मे माझ्या महिम्याचे गुणगान करतील त्यांना पण मदत करीन मी.
आणि आत्ता नाही, मधली पिढी जेव्हा येईल सगळ्यांना शिक्षित केले जाईल. एक विशेष, कारण की कलियुग नाव याचं का ठेवलं की यात सगळी मशिनरी सफल होईल, मालिक देईल तो विधी आणि बुद्धी, आणि तेव्हा ही मुलं मला ओळखू शकतील. आत्ता तुम्ही सांगाल तर सगळं काही सांगाल, ऐकवाल तर हे काळाचे दूत येणार, जसे हे राधास्वामी, धनधन सद्गुरू, निरंकारी, आसाराम आणि सुधांशू, हे सगळे या काळापर्यंतच्याच ज्ञानाचा प्रचार करतात आणि नाव घेतात सचखंड आणि सतलोकाचे. हे राधास्वामी, धनधन सद्गुरू, दिनोदवाला तो ताराचंद आणि हे ठाकूरजी, जितके राधास्वामी पंथातून निघालेल्या ब्रांच आहेत, दिल्लीवाले, कृपाल मिशन, हे सगळे तर एकाच विहिरीचे पाणी आहेत. आणि हे जय गुरुदेव, मथुरावाला, हे सगळे काळाने चालवलेले पंथ आहेत. त्यांच्याकडे कख नाही आहे, ज्ञान नाही, आणि पाचही नाम काळाचे जप करतात. हे मंत्र नाही, सतनामचा कख पण माहीत नाही. तर परमेश्वर कबीरजींनी म्हटले होते की आता याला डिस्क्लोज नका करू बाळांनो, नाहीतर आमचे सगळे मिशन फेल होईल. ही मुले माझी पार नाही होणार. मधली पिढी जेव्हा येईल तेव्हा कलियुगाची 5505 वर्ष संपतील. तर 1997 5505 वर्ष कलियुग पूर्ण झालं. त्यावेळी या दासाला परमेश्वर येऊन भेटले होते, कबीर परमेश्वर, आणि त्यांनी संकेत केला होता की बाळा, निसंशय सतनामाचे तू दान करणे सुरू कर. 1994 दासाने ही दीक्षा द्यायला सुरुवात केली आपल्या पूज्य गुरुदेवजींच्या आदेशानुसार. आणि 1997 माझे गुरुदेवजी शरीर सोडून गेले होते, 26 जानेवारी 1997. मग परमात्मा मला भेटले. मी गोंधळून गेलो होतो की ज्ञान कंप्लीट दासाकडे, आणि अजूनपर्यंत धर्मदासजींना हे सांगून ठेवले आहे की धर्मदास मेरी लाख दुआई, ये सार शब्द के बाहर ना जाई. तर त्यावेळेपर्यंत दासाने विशेष हा सार शब्द नव्हता सांगितला. सतनाम द्यायला अवश्य सुरुवात केली होती. तेव्हा परमात्मा आले व म्हणाले, बाळा हे द्यायला चालू कर, डोंट वरी, आता आली ती वेळ. तर पुण्यात्म्यांनो, ही ती वेळ आहे. यासाठी सगळ्या महापुरुषांना सांगितले होते कि धर्मदास मेरी लाख दुहाई, ये सार शब्द कहीं बाहर ना जाई. सार शब्द बार जो पढ़ी, ये बिचली पीढ़ी हंसनी तरी. मग म्हटले होते की सार शब्द तब तक छुपाई जब तक द्वादश पंथ ना मिट जाई. आता काळाने म्हटले होते, जेव्हा परमात्मा आले होते पुत्र जोगजीतच्या रूपात, तर या काळ भगवानाबरोबर बोलणे झाले होते. तेव्हा काळ भगवानाने विचारले होते की तुम्ही कुठे जात आहात. तर परमेश्वराने म्हटले होते, मी खाली जाईन तुझ्या ब्रह्मांडात, आणि तू सगळ्यांना मिसगाईड केलेस, भगवानाचे नामोनिशाण मिटवून टाकलेस, स्वतःच्या महिम्याचे गुणगान करून घेतोस, खोटे मंत्र जप करून त्यांना इथेच डांबून ठेवतोस. काय वाईट हाल केलेस त्यांचे, मी तिथे जाऊन सांगीन सगळ्यांना, आणि तुझे पितळ उघडे पाडीन. सांगेन तू काळ आहेस, तू भगवान नाही आहेस. तेव्हा त्याने आधी तर खूप बदमाशी केली, पण त्याचे काही चालले नाही भगवानांसमोर. त्यांच्या शक्तीसमोर तो खूप निस्तेज झाला. मग पाय पकडले, मग प्रार्थना केली होती की 3 युगात जीव नका घेऊन जाऊ, वचनबद्ध केलं भगवानाला. आणि 4थ्या युगात कितीही घेऊन जा, तुम्ही कितीही जीव घेऊन जा. तर काळाने विचार केला होता की सतयुग, प्रेता व द्वापारमध्ये या सगळ्यांचा जो संचय आहे भक्तीचा, त्याचा नाश करीन. आन उपासना करत राहतील, सांसारिक सुख यांच्या पूर्वजन्माच्या संस्कारांनी यांना मिळत राहतील, आणि कलियुगात हे सगळे भक्तिहीन होतील, आणि यांना मिसगाईड करीन आपले काळाचे दूत पाठवून. सतलोक व सचखंडाचा महिमा सांगेन, आणि ते सगळे खोटे नाम देतील, खोटा ज्ञान प्रचार करतील. हे भोळे आत्मे तर भगवानासाठी भटकतच आहेत, आणि जो गुरुपदावर बसला आहे त्याच्यावर विद्यार्थी म्हणजे श्रद्धाळूंना ऑब्जेक्शन नसते, कारण तो तर कोरा कागद आहे, त्यावर काहीही लिहा. तर त्यावेळी काळाने म्हटले होते की द्वादश पंथ करूँ मैं साजा, और नाम तुम्हारा ले करूँ आवाजा. द्वादश पंथ नाम जो ले ही वो मेरे मुख में आन समोई, और अनेक पंथ चलाऊं या विद जीवों को भरमाऊं. तीर व्रत चितलाऊं, देवल देव और धाम पुजवाऊं, या विद जीवों को भरमाऊं. जाओ जोग जीत संसारा, और जीव न माने कहा तुम्हारा. जीव तुम्हारा कहा न माने, हमरी ओढ हो बाद बखाणे. आमचे वकील बनतील तुमच्याबरोबर, तिथे वादविवाद करतील, असे अज्ञानी बनवले मी.
आणि 12 पंथ करूं मैं साजा, नाम तुम्हारा ले करूं आवाजा। 12 पंथ नाम जो ले ही मेरे मुख में आन सुमोई, और अनेक पंथ चलाऊं। या 12 पेक्षा वेगळा हा राधास्वामी पंथ आहे। हे जड आहे, मूळ आहे या काळाचे, आणि याच्याच पुढे हे जितके पंथ फोफावले आहेत, हे सतलोक सतलोक सचखंड सत्पुरुष ऐकले आणि सांगू लागले। कबीर साहेब आणि नानक साहेबजींची वाणी ऐकून, वाणी वाचून हे अर्धे हळकुंडाने पिवळे झाले, कसे माहिती नाही। तर हे जे पंथ आहेत ते काळाने चालवलेले पंथ आहेत। तर धर्मदासजींना आणि या सगळ्या महापुरुषांना सांगितले होते की जर तुम्ही याला आत्तापासून डिस्क्लोज केलेत तर काळाचे दूत पण हेच ज्ञान, हे मूळ ज्ञान आहे जे दास तुम्हाला देत आहे, हे ते मुख्य ज्ञान, वास्तविक ज्ञान, तत्वज्ञान, सूक्ष्मवेद। तर परमात्म्याने म्हटले होते की याच ज्ञानाला हे काळाचे दूत घोटून घेतील, हेच मंत्र देऊ लागतील। हे अधिकारी नाही आहेत, तर त्यांच्याकडून उपदेश प्राप्त करणाऱ्यांना पण कोणताही लाभ नाही होणार, कारण की असक्षम अधिकाऱ्याकडून बनवलेलं एक पासपोर्ट पण काम नाही करत एका दुसऱ्या देशात जाताना, आणि आपल्याला तर जायचंय खूप दूर। तर हे खोटे खोटे संत नकली डुप्लिकेट हे पासपोर्ट बनवत आहेत, खोटे नाम देत आहेत, आणि या दासाकडूनच प्राप्त केलेले हे सगळे मंत्र जर कोणी खोटा स्वतः नाम द्यायला लागेल तर तो पण महाअपराधी प्राणी आहे भगवानाच्या दरबारात। तो अधिकारी नाहीये। असक्षम अधिकाऱ्याकडून एक लायसन्स बनवून बघा, ड्रायव्हिंग लायसन्स, चालक प्रमाणपत्र, ते पण नाही चालत। जेव्हा पकडलं जाईल तेव्हा माहीत पडेल अशा प्रकारे डुप्लिकेट पासपोर्ट बनवून ठेवला आहे, आणि जेव्हा आपण तिथे जाऊ जिथे याची आवश्यकता पडेल तिथे पकडले जाऊ, संपूर्ण जीवन नाश होईल। तर त्यावेळी कोणी नाही ऐकत, टाकून देतो आत। दोषी तो असतो, त्याला शिक्षा मिळते, दोघांना, बनवून घेणाऱ्याला आणि बनवणाऱ्याला। तर पुण्यात्म्यांनो, विचार करा, दास काय सांगू पाहत आहे तुम्हाला, कशासाठी सतर्क करत आहे। एकेका पैलूवर 6 प्रकारचे प्रमाण देऊन तुम्हाला सूचित करत आहे तो की तुम्ही इशारा समजा, जागे व्हा आणि सतलोकात चला जिथे सदा सुखी राहाल। इथे जरी सगळ्या सुविधा आहेत तुमच्याजवळ, गाडी पण आहे, घर पण आहे, कोणी मिनिस्टर बनले, मंत्री बनले, प्रधानमंत्री बनले, आणि उद्या मृत्यू झाला तर भविष्याची तर जराही चिंता नाही आपल्याला। आपण तर या संसाराच्या चक्रव्यूहालाच सगळे मानून बसलो आहोत। या अज्ञानाला दूर करण्यासाठी सत्संगाची व सद्गुरूची आवश्यकता असते, आणि सौभाग्य आहे तुमचे की तुम्हाला हे दोन्ही प्राप्त झाले। सद्गुरू पण भेटले, सद्गुरू भेटले तर तत्वज्ञान आणि सज्ञान, सतनाम, सारनाम सगळेच मिळेल। तर सांगायचा भाव हा आहे दासाचा की झांखी वेख कबीर की, नानक कीती वाह, वा सिखा का गलपडी कोण छुटावता। अशाच एका शीख भक्ताला, म्हणजे आता तर भक्त इथला झाला, तसे तर शीखचा अर्थ शिष्य होतो, त्याला मी वाणी ऐकवली जेव्हा थोडीशी संगत होती आणि जवळजवळ बसत असायचो। तर मी म्हटले, झांखी वे कबीर की, नानक कीती वाह, वा सिखा का गलपडी अब कोण छुटावता। तर तो म्हणाला, सर्व तर सुटलं आता। ते सर्व तर तेव्हा सुटलं जेव्हा मला यथार्थ ज्ञान झालं, मी खरा शीख बनलो। दास हीच प्रार्थना करतो, खरे शीख बना, खरे हिंदू बना, खरे मुसलमान आणि ख्रिश्चन बना। कारण खऱ्याचा अर्थ होतो शास्त्रात जे लिहिलेले आपले ग्रंथ आहेत, प्रमाण आहेत, त्याच्या अनुकूल जी आपण साधना करू, त्याचेच अनुकूल ज्ञान ग्रहण करू, तर आपण खरे बनू। मग जरी हिंदू म्हणा स्वतःला, किंवा मुसलमान म्हणा, किंवा शीख म्हणा, किंवा ख्रिश्चन म्हणा, कारण धर्माचे सगळे नियम एकत्रित आहेत आणि सगळ्यांचे एकसारखेच आहेत, कोणता फरक नाही असू शकत धर्मासाठी। त्याचे नाव जरी काहीही ठेवा, जसे काही टॅबलेट्स असतात, गोळ्या, त्यात सॉल्ट तेच असते, नाव कंपन्यांचे जरूर वेगळे वेगळे असेल, त्या सेम लाभ देतील। जेव्हा नाव पण वेगळे आहे आणि त्याचे सॉल्ट पण वेगळे आहे, तर वेगळे सॉल्ट तिथे काम नाही करू शकत। ज्या रोगासाठी ते एक सॉल्ट निर्धारित आहे तेच असेल तर ते काम करेल, अशाच प्रकारे हे समजा। तर प्रसंग चालू आहे की ज्या महापुरुषांना परमात्मा भेटले त्यांनी काय प्रमाण दिले आणि आपले सद्ग्रंथ काय सांगतात, आणि जेव्हा हे दोन्ही जुळून येतील, हे दोन्हीही एका स्थानावर येऊन थांबतील, तर मग आपण भगवानाला ओळखण्यात
कोणती चूक नाही करणार, मोठ्या सहजतेने आपण परमात्म्याला ओळखू, यासाठी हे सगळे प्रमाण दिले जात आहे. आता जो प्रसंग चालू होता की झांकी वे कबीर की, आता आभारी आहोत, परमात्म्याने दया केली की जन्मसाखीमध्ये थोडेसे प्रमाण मिळाले. एकच 2 ओळीत लिहिले आहे. तर आज शीख समाजावर हे उपकार होतील, एक खूप मोठे वरदान सिद्ध होईल. ही जी भाई बालेवाली जन्मसाखी, याला हे समजतील आणि ओळखतील जेव्हा नानक साहेब हे नाम जप करत होते. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार सतसाहेब. आपलं नाव? चंद्रकांत दास चव्हाण. आपण कुठून आलात? नाशिक, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? मी सलून व्यावसायिक आहे. RTO ऑफिसजवळ माझं सलून आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 10 जानेवारी 2014 या रोजी मी संत रामपालजी महाराजांची दीक्षा ग्रहण केली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? मी इतर देवी देवतांची म्हणजे सर्व महादेवाची, कृष्णाची, त्याच्यानंतर आपले गणपती उत्सव, नवरात्र, या सर्व देवी देवतांची मी भक्ती करत होतो. त्याचप्रमाणे मी दर श्रावण महिन्यामध्ये मी संपूर्ण महिना उपवास करायचो आणि श्रावण महिन्यामध्ये त्र्यंबकेश्वर येथे ब्रह्मगिरी पर्वताला फेरी मारण्यासाठी जायचो, 20 किलोमीटरची फेरी. त्याच्यानंतर गणपतीची स्थापना करून 10 दिवस आराधना करायचो. नवरात्रामध्ये 9 दिवस देवीचे उपवास पण करायचो. पण एवढं सर्व करत असताना कुठल्याही प्रकारचा लाभ मला झालेला नाही. सर, जसं तुम्ही सांगत आहात की महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित भक्ती साधना आहे, जी पारंपरिक भक्ती साधना आहे, देवी देवतांची पूजा करणे, मंदिरात जाणे, तीर्थाला जाणे, व्रतवैकल्य करणे, ही भक्तिविधी आपण करत होतात. मला हे विचारायचं आहे की संत रामपालजी महाराज यांच्या ज्ञानाबद्दल आपल्याला माहिती कशी कळाली आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात? माझे एक मित्र आहेत पेठरोड येथे, ते नेहमी आश्रमात जायचे आणि एक दिवस घरी आले असता मी खूप नशापाणी करायचो. तर आमच्या घरी नॉनव्हेज वगैरे व्हायचं नेहमी. मग त्यांना आम्ही पाणी वगैरे देण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी आम्हाला असं सांगितलं की आम्ही तुमच्या घरचं पाणी वगैरे काही घेऊ शकत नाही, कारण तुमची इकडं मांस मच्छी केली जाते, त्याच्यामुळं आम्ही तुमच्या इथं घेऊ शकत नाही. पण आम्ही तर अगोदरपासून मित्र होतो. म्हटलं पहिले तर आपण सर्व एकत्रच सगळं करायचो, खाणं पिणं. मग आता काय असा प्रॉब्लेम झाला? म्हणे मी संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेतली आहे. दीक्षा घेतल्यानंतर जिथं मांस मच्छी वगैरे होते तिथं दारू वगैरे पितात, तिथं आम्ही पाणीसुद्धा घेत नाही. असं बोलल्यावर मग मला शॉकच लागला. तर माझ्या आईने सांगितलं, भाऊ तुम्ही जिथं गेले होते तिथं माझ्या मुलाला तुम्ही घेऊन जा, याचं बी व्यसन खूप जडलं याला, हा खूप व्यसन करतो, दारू पितो, गुटखा खातो, तर याला तुम्ही तुमच्या आश्रमामध्ये तुमच्या कुठं गुरुजी असेल तिकडे यांना घेऊन जा आणि यांची दारू नशा सोडवून आणा. त्यांनी आमच्या आईला एवढं ज्ञान समजून सांगितलं गुरुजींबद्दल, संत रामपालजी महाराजांबद्दल. तर आमच्या आईला प्रेरणा झाली की त्यांनी सांगितलं की मी तुला भाड्याला पैसे देते भाऊ, पण याला हरियाणाला घेऊन जा आणि याचे नशामुक्तीसाठी प्रयत्न करा तुम्ही, यांना बी दीक्षा देऊनच आणा, मी पैसे खर्च करते, असं आमची आई बोलली. आणि मग आम्ही एक दिवस त्यांच्याबरोबर हरियाणाला गेलो आणि 10 जानेवारी 2014 रोजी मी नामदीक्षा घेतली संत रामपालजी महाराजांची. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपले जे मित्र होते त्यांनी सर्वप्रथम आपल्याला संत रामपालजी महाराजांची माहिती दिली आणि संत रामपालजी महाराज साधकाला व्यसनापासून मुक्त करतात असं त्यांनी तुम्हाला पटवून सांगितलं. आणि म्हणून आपण आपल्या आईच्या आग्रहास्तव आणि आपल्या जो बंधू आहेत, जो मित्र आहेत, जो सखा आहे, त्याने जे सांगितलं त्याच्यावर विश्वास ठेवला आणि हरियाणाला जाऊन संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली. तर मला हे विचारायचं आहे की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली त्यानंतर आपल्याला जे व्यसन जडलेलं होतं त्यातून आपली सुटका झाली का? आणि त्याचप्रमाणे या सद्भक्तीमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला आणखीन काय काय अनुभव आलेत? मी जेव्हा तिथे जाऊन नामदीक्षा घेतली तर कोणालाही असा भरोसा वाटला नव्हता की एवढं व्यसन करणारा माणूस हा व्यसनमुक्त होईल बा, नशामुक्त होईल. पण परमात्माची अशी दया झाली, ज्या दिवशी संत रामपालजी महाराजांचा हात माझ्या डोक्यावर पडला आशीर्वादाचा आणि त्यांनी दिलेले मंत्र जाप जसे जसे वाढत गेले माझ्याकडनं तसतसे माझ्यामधले सर्व विकार दूर होत गेले आणि मी आज एक नशामुक्त जीवन जगतोय. त्या दिवसापासून मी आणि माझा परिवार एकदम सुखी झालेलो आहोत. तर
इतकं सर्व मी नशा करायचो की 24 तास समजा असं की मी नशेतच असायचो. थोडंसं टेन्शनमध्ये असल्यामुळं मला ते नशेची आदत लागून गेली होती. मी अगोदरपासून नव्हतो तसा, पण मग जेव्हा ते सोडण्यासाठी मग खूप प्रयत्न केले मी. बाबा लोकांकडे गेलो, माळी घातल्या, परत त्या नशामुक्तीच्या गोळ्या पण घेतल्या. हे सर्व करूनसुद्धा नशामुक्ती माझी झालेली नव्हती. सर्व फेल झालं होतं. तरी मी परत परत ते नशा करायचोच. नशा मी अशा प्रकारे करायचो की तो गुटखा एका दिवसामध्ये 30 ते 40 पुड्या, जी पुडी त्यावेळेला ₹2 एक पुडी होती, तर अशा माझ्या 30 ते 40 पुड्या एका दिवसामध्ये व्हायच्या. त्यानंतर ड्रिंकसुद्धा मी एखाद्याबरोबर जर गेलो तर त्याचं काही माप नसायचं. एकदा प्यायला सुरुवात केली की अनगिनत म्हणजे फार सांगता येणार नाही इतक्या प्रमाणामध्ये ती ड्रिंक आमच्याकडनं होऊन जायची. तर याच्यामुळं संसारामध्ये खूप मोठी हानी व्हायची. घरामध्ये कलह व्हायचा, सारखा नेहमी कटकटी भानगडी होत राहायच्या. तर मग त्याच्यापासून आम्हाला ही मुक्ती मिळाली. संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यामुळे या सर्व याच्यातून सुटका झाली. आणखी एक लाभ मला असं सांगावासा वाटतो. संत रामपालजी महाराजांच्या आश्रमामध्ये आम्ही निघालेलो होतो आणि माझ्या छोट्या मुलाची खूपच तब्येत बिघडलेली होती. तो जवळजवळ 1 ते 1.5 वर्षाचा होता. पण त्याला इतका ताप होता की त्याला ॲडमिटच करावं लागलं. इकडे मुलाला ॲडमिट केलं आणि तिकडं जायचा आदेश होता आम्हाला. तर मुलाला मी स्वतः ॲडमिट करून आणि तिकडं जायला निघालो. डॉक्टरांना सांगितलं की सर, हा मुलगा तुमच्या ताब्यात दिला आहे, बाकी आमचे गुरुजी बघतील. संत रामपालजी महाराजांच्या भरोश्यावर मी आश्रममध्ये चाललो आहे. तिकडून आल्यावर काय तुमची फी वगैरे असेल ती मी बघल, पण मी आता काही इथे थांबू शकत नाही. एवढं सांगून मी तिकडे गेलो. तिकडून येऊपर्यंत माझा मुलगा 4 दिवसानंतर 5 दिवसानंतर जेव्हा मी परत आलो तर गुरुजींच्या दयेने एकदम ठणठणीत झालेला होता. जो एकदम बेशुद्ध होण्याच्या अवस्थेमध्ये आलेला होता, तर तो मुलगा तिकडून येऊपर्यंत एकदम क्लिअर झालेला होता. संत रामपालजी महाराजांना मी प्रार्थना केली, परमात्मा हा बच्चा तुमचा आहे, माझा नाही. मी परमात्मावर भरोसा ठेवून तिकडं आश्रममध्ये निघून गेलो. तर परमात्माची दया अशी झाली का तो न बोलणारा मुलगा, बेशुद्ध अवस्थेत असणारा मुलगा एकदम खडखडीत माझ्याशी फोनवर बोलू लागला का पप्पा तुम्ही केव्हा येत आहे, पप्पा तुम्ही केव्हा येत आहे. असा मला हा मोठा चमत्कार त्यावेळेला झालेला आहे परमात्माचा, संत रामपालजी महाराजांचा. सर, जसं तुम्ही सांगतात की ह्यापूर्वी आपण जे काही व्यसन करत होतात दारूच्या माध्यमातून, त्याचप्रमाणे गुटख्याच्या माध्यमातून, तर त्या ठिकाणी आपली बरीचशी जी राशी आहे जी कमवलेली ती पूर्णपणे आपली वाया जात होती आणि घरामध्ये कलह आणि दुःख आपल्या घरामध्ये सतत नांदत होतं. तर मला हे विचारायचं की जेव्हापासून आपण या मार्गात आलेत तर संत रामपालजी महाराजांनी असं आपल्याला काय सांगितलं आणि असं काय ज्ञान दिलं किंवा काय गुरुमंत्र दिला की ज्याच्या जोरावर आपली ही नशापासून आपली मुक्तता झाली? मला जसं संत रामपालजी महाराजांनी दीक्षा दिली त्या दिवशी मंत्रदीक्षा मिळाल्यापासून ते मंत्राच्या प्रभावानेच माझ्या मनातले सर्व विकार दूर झाले. आणि संत रामपालजी महाराज सत्संगामधून जे या वाईट प्रवृत्ती, वाईट विकारापासून जे आपल्याला हानी होती, ते ज्ञान जसं जसं समजत गेलं मला की दारू पिल्याने माणूस कुत्र्याच्या योनीमध्ये जातो, वाईट योनीमध्ये जातो. म्हणून ह्या सगळ्या याच्या भीतीपोटी मग ते हळूहळू सर्व माझ्या मनातले विकार दूर होत गेले ज्ञानाने. संत रामपालजी महाराजांचे सत्संग ऐकून या सर्व विकार माझे निघून गेले. सर, मला असं विचारायचं आहे की आज 2024 चालू आहे आणि आजच्या घडीला व्यसनापासून मुक्त होऊन आपल्याला किती वर्ष लोटलेले आहे आणि आजच्या कंडिशनला आपल्या घरामध्ये परिस्थिती कशी आहे? मी जानेवारी 2014 रोजी नामदीक्षा घेतली. त्या दिवसापासून आजपर्यंत 2024 साल सुरू आहे. तर मला कंप्लीट 10 वर्ष पूर्ण झाली आहे. 10 वर्षापासून मी कुठल्याही प्रकारची नशेला हात लावलेला नाही आणि कुठल्याही गुटखा, दारू, सिगरेट, तंबाखू मी तर स्वतः करतच नाही आणि दुसरं कोणी केलं तरी आता मला सहन होत नाही. म्हणजे माझ्या दुकानात येणाऱ्या कस्टमरलासुद्धा मी विरोध करतो की दुकानामध्ये इथं कुठल्याही अशा प्रकारचं व्यसन करायचं नाही. मी जेव्हा आश्रमात जायचं ठरवलं होतं तर जाता जाता मी 2 गुटख्याचे पुढे म्हणजे जवळजवळ मी 100 ते 120 पुड्या इथून तिथं जाऊपर्यंत मी खाल्लेल्या होत्या. आणि म्हणजे इतकं मी त्याच्या आहारी गेलेलो होतो. तर असं मला स्वतःला असं वाटायला लागलं होतं की आता मला कॅन्सर झाल्याशिवाय राहणार नाही किंवा कुठल्याही प्रकारचा मोठा आजार झाल्याशिवाय मला राहणार नाही. कारण की मी दिवसा पण आणि रात्री झोपताना पण ते गुटखा खाऊनच झोपायचो. इतका अधीन झालो होतो त्या व्यसनाच्या. तर आता ते सगळं माझं व्यसन दूर झालेलं आहे. तर मला या पूर्ण परमात्माचं, संत रामपालजी महाराजांचं असे ज्ञान प्राप्त झालेलं आहे की ह्याच्यामुळं काय दुर्गती होती, आपण कसं याच्यामुळं आपली दुर्गती होती, मोक्ष जो मार्ग जो आहे
ही घेतलेली दीक्षा संत रामपालजी महाराजांची या गोष्टींनी जर आपण हात वगैरे लावला तर त्याच्याने सुद्धा नामदीक्षा खंडित होती. म्हणून मी माझ्या जीवनाचं जे कल्याण करायचं आहे तर त्याचं मी हे करू शकत नाही, कारण की हा मनुष्यजन्म एकदाच भेटलेला आहे आणि तो संत रामपालजी महाराजच ते पूर्ण गुरु आहेत ज्यांच्याकडनं आपल्याला ही नामदीक्षा घेतल्यावर मोक्षाचा मार्ग प्राप्त होतो. या धर्तीवर संत रामपालजी महाराज सोडून कुठलेही संत नाही आहे की ज्यांच्याकडे मोक्षाचा मार्ग आहे. हे संत रामपालजी महाराजांचं ज्ञानच असं आहे की जे या गोष्टीला मधुरा पिवे कडवा पाणी 70 जन्म कुत्ते के जानी, म्हणजे हे जर दारूला जर आपण नुसतं एक घोट पिला तर 70 जन्म कुत्र्याचे होतात असं परमात्माच्या ज्ञानामध्ये सांगितलेलं आहे. तर ते ज्ञान परमात्माचं मला माहीत झाल्यामुळं मी त्याला हात तर काय लावू शकत, पण काहीच म्हणजे कोणाला दुसऱ्याला आणूनसुद्धा देऊ शकत नाही किंवा कोणाकडे बोट दाखवून सांगूसुद्धा शकत नाही की इथं भेटतं म्हणून. असे आम्हाला संत रामपालजी महाराजांची शिकवण आहे. आणि मला जे भेटलेलं आहे तर ज्याच्याने नामदीक्षा खंडित होती, ज्याला हात लावल्याने सुद्धा नामदीक्षा खंडित होती, अशा वस्तूला मी करोडो रुपये काय संपूर्ण विश्वातली प्रॉपर्टी जरी दिली तरी मी हे करू शकत नाही. तर संत रामपालजी महाराजांचा अनुयायी त्या वस्तूला हातसुद्धा लावणार नाही तर खाण्यापिण्याची गोष्टच खूप दूर आहे, असं आमच्या संत रामपालजी महाराजांची शिकवण आहे. तर ह्या 10 वर्षामध्ये माझे इतकी मोठी आर्थिक बचत झालेली आहे की मी सांगू शकत नाही. समजा महिन्याला माझे जवळजवळ 5 ते 10 हजार रुपये या नशेमध्येच जायचे, दारू आणि गुटख्यामध्ये. हे सर्व माझं तेव्हापासून 10 वर्षापासून वाचलं. आणि माझ्यावर जो कर्जाचा डोंगर होता, मी दुकान लोनवर घेतलेलं होतं, तर ते सुद्धा माझं परमात्माच्या संत रामपालजी महाराजांच्या दयेने 2017 सालीच संपूर्ण नील झालेलं आहे आणि आज मी कर्जमुक्त आहे. सर, जसं तुम्ही सांगतात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपल्याला जे काही व्यसन जडलेलं आहे ते दूर झालेलं आहे. हा एक मोठा लाभ आपल्याला संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे झालेला आहे. मला हे विचारायचं, या व्यतिरिक्तसुद्धा आपल्याला आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये आपल्याला किंवा आपल्या परिवाराला काय काय अनुभव किंवा काय काय लाभ प्राप्त झालेत? माझ्या परिवारामध्ये सर्वात मोठा लाभ असा झाला की माझी मुलगी आहे, तर माझी मुलगी संत रामपालजी महाराजांच्या नियमानुसार, ज्याला विवाह म्हणतो आपण, तर ते संत रामपालजी महाराजांच्या याच्यामध्ये त्याला विवाह रमेने विवाह म्हटलं जातं. तर त्याच्यामध्ये कुठलाही पाखंड केला जात नाही, कुठल्याही प्रकारचा बँड बाजा बरात कुठलेही कुरिवाज केलं जात नाही, रीतिरिवाज केले जात नाही. एकदम साध्या सिंपल आणि 17 मिनिटामध्ये हा रमेने विवाह होतो संत रामपालजी महाराजांच्या अनुयायांचा. तर त्या पद्धतीने माझ्या मुलीचा विवाह एकदम साध्या आणि सिंपल पद्धतीने सत्संग झाल्यानंतर 17 मिनिटामध्ये ती रमेने विवाह संपन्न झालेला आहे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपल्या मुलीचा जो विवाह झालेला आहे तो संत रामपालजी महाराजांच्या गुरुवाणीमध्ये झालेला आहे. केवळ 17 मिनिटाच्या रमणीमध्ये आपल्या मुलीचा विवाह झालेला आहे. मला हे विचारायचं आहे की या विवाहासाठी जो होणारा खर्च आहे तो किती झालेला आहे आणि तो कोणी केलेला आहे? त्याचप्रमाणे जे आपल्या मुलीचे जे घरचे आहेत, जे सासरचे आहेत, त्यांनी आपल्या मुलीकडे किंवा तुमच्याकडे किती पैशांची मागणी केली होती किंवा विवाहानंतर आपण त्यांना काय राशी दिली किंवा काही साधनं, काही सामुग्री आपण त्यांना दिली का? नाही, संत रामपालजी महाराजांच्या दीक्षा घेतानाच नियम असा आहे की जेव्हाही तुम्ही तुमच्या मुलांचा विवाह कराल या साध्या सिंपल पद्धतीने झाला पाहिजे. तर कुठल्याही मुलीच्या वडिलांना आपली मुलगी बोज नाही वाटली पाहिजे. हा संत रामपालजी महाराजांचा सर्वात मोठा उद्देश आहे. का की भ्रूण हत्या होते आहे, मुलींची भ्रूण हत्या होते, हे सर्वात पहिले बंद करायचं आहे संत रामपालजी महाराजांना. म्हणून त्यांचं दीक्षा घेतानाच अट अशी असते संत रामपालजी महाराजांची की तुम्ही मुलीच्या विवाहामध्ये कुठल्याही प्रकारचा खर्च करणार नाही किंवा कुठलीही वस्तू देणार घेणार नाही, सोनं नाणं देणार घेणार नाही. हे सगळे नियम मान्य असेल तरच तुम्हाला गुरुदीक्षा दिली जाते. म्हणून मलाही कुठल्या प्रकारचा 1 रुपया खर्च आलेला नाही आहे. आणि तिकडच्या मुलीच्या सासरकडच्यांनी सुद्धा कुठल्याही गोष्टीचा, ते पण भक्त परिवारातलेच असल्यामुळं, संत रामपालजी महाराजांचे अनुयायी असल्यामुळे त्यांनीसुद्धा कुठल्याही प्रकारची मागणी केलेली नाही आहे. त्यासाठी मला कुठलाही 1 रुपया देखील खर्च आलेला नाही. आणि याच्यामुळं माझा परिवारसुद्धा सर्व खूप सुखी आहे आणि खूप आनंदात आहे. मुलगीसुद्धा माझी ज्या घरामध्ये दिलेली आहे ते सुद्धा संत रामपालजी महाराजांचे शिष्य आहे. आम्ही कुठल्याही प्रकारची जात वगैरे मानत नाही. कुठलेही आमच्या गुरुजींची शिकवणच अशी आहे संत रामपालजी महाराजांची की जातीभेद करायचा नाही, परमात्माचेच सर्व लेकरं आहे. तर अशा पद्धतीने आम्ही भक्त परिवारामध्येच आमच्या मुलीला दिलेलं आहे. तिथं तिचा संसारसुद्धा खूप आनंदात चालू आहे. ते सुद्धा खूप सुखी आहे, आनंदी आहे. त्याच्यामुळं मी खूप समाधानी आहे संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेतल्यामुळं आणि त्याच्यामध्ये मुलीचा विवाह झाल्यामुळं. असा विवाह सर्वांनीच करावा ही माझी सर्वांना प्रार्थना आहे.
सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची शास्त्रोक्त भक्ती केल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झाले. प्रामुख्याने आपल्याला जे व्यसन जडलेलं होतं त्यातून आपली मुक्तता झाली आणि शारीरिक, मानसिक, आर्थिक असे बरेचसे लाभ आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाले. तर आपल्या ह्या अनुभवातून आपण जे आपले आप्तेष्ट आहेत, नातलग आहेत, त्याचप्रमाणे जे समाज बांधव आज टी व्ही चॅनलच्या माध्यमातून आज आपल्या हा मुलाखतीचा कार्यक्रम बघत आहेत, त्या सर्वांना उद्देशून आपण आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल? मी माझी सर्वांना हीच प्रार्थना राहील की ज्याप्रमाणे मला अशक्य असलेले सगळे नशा पाणी शोक हे कुठेही मी बाहेर प्रयत्न करूनसुद्धा कुठल्याही पद्धतीने सुटत नव्हते, तर तेच आज संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेतल्यामुळं माझे एका दिवसामध्ये सर्व विकार निघून गेलेले आहेत. जर आपल्यालाही कोणाला तसे विकार असतील, सोडायची इच्छा असेल, तर त्यांनी संत रामपालजी महाराजांची दीक्षा ग्रहण करून त्यांच्या शरणामध्ये येऊन सांगितलेल्या नियमामध्ये राहून भक्ती केली तर त्यांचेसुद्धा विकार नक्कीच दूर होतील. ही मला माझ्या परमात्म्यावर भरोसा आहे, संत रामपालजी महाराजांवर भरोसा आहे. तर तुमचंही नक्की त्याच्यापासून सुटका होईल एवढं मी आश्वासन देतो. तुम्ही सर्वजण या, संत रामपालजी महाराजांचं ज्ञान समजून घ्या, दीक्षा घ्या आणि आपल्याही जीवनाचं कल्याण करून घ्या अशी मी सर्वांना प्रार्थना करतो. सर, जसं तुम्ही आज समाजाला आवाहन करत आहात की संत रामपालजी महाराजांचं ज्ञान समजून घ्यायला हवं. जर समाजामध्ये एखादी व्यक्ती कुठल्या ना कुठल्या रोगामध्ये आज ते पीडित आहेत, त्याचप्रमाणे व्यसनाधीन झालेले आहेत आणि व्यसनापासून मुक्त होण्यासाठी ते बराच खर्च करत आहेत, या देवाकडे जात आहेत, त्या देवाकडे जात आहेत, या साधू संताकडे जात आहेत, झाडफूक करत आहेत, परंतु त्यातून त्यांना काही आराम मिळत नाही. तर अशा सर्वांसाठी आपण आज आपल्या अनुभवातून सांगत आहात की जर ह्या दुःखातनं, या व्यसनातून जर मुक्तता हवी असेल तर त्यांनी संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यायला हवी. ह्या आपल्या गोष्टीवर जर एखादा साधक विश्वास ठेवत असेल आणि त्यालासुद्धा संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यायची असेल तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? विविध प्रकारच्या चॅनलवर संत रामपालजी महाराजांचे सत्संग येतात. त्याच्यावर खाली एक पट्टी येते, त्या पट्टीवरती संत रामपालजी महाराजांच्या आश्रमाचे व नामदीक्षा केंद्रांचे नंबर दिलेले असतात. त्या नंबरवर आपण संपर्क साधून नामदीक्षा केंद्राचा पत्ता घेऊन जवळच्या नामदीक्षा केंद्रावर जाऊन आपण नामदीक्षा घेऊन आपल्या जीवनाचं कल्याण करू शकतात. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचे सत्संग प्रसारित होत असताना टी व्हीच्या स्क्रीनवर काही नंबर फ्लॅश होतात. त्या नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला अगदी आपल्या जिल्ह्यामध्ये जवळचं काही संत रामपालजी महाराजांचं नामदान केंद्र आहे, तिथला त्याला पत्ता मिळतो आणि तेथे तो जाऊन साधक संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेऊ शकतो. मला हे विचारायचं आहे की या भक्ती साधनेसाठी किंवा या गुरुमंत्रासाठी त्या नामदान केंद्रावर जाऊन त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतील की जेणेकरून त्याला संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा मिळेल? आणि आपणसुद्धा जेव्हा बरवालाला गेले होते हरियाणामध्ये तर त्या ठिकाणी आपण किती राशी त्या ठिकाणी मोजली जेणेकरून आपल्याला संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा मिळाली? संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेण्यासाठी कुठल्याही प्रकारचे शुल्क किंवा कुठल्याही प्रकारचे पैसे तिथे लागत नाही. वरतून आपण नामदीक्षा जर घेतली तर आपल्याला त्यांच्याकडनं एक आरतीचं पुस्तक, एक फोटो आपल्याला स्वतः फ्रीमध्ये आश्रमाकडनं भेटतं. आपल्याला कुठल्याही प्रकारचा खर्च येत नाही. धन्यवाद. सत साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा
7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.